बघा एक काल आपला ज्या ठिकाणी भाग संपला तिथूनच आपण हा भाग कंटिन्यू करू. तर समोरचं उदाहरण 1/2x + 3 मायनस √2x - 3 हेच उदाहरण आहे. असंच उदाहरण आहे आपल्याला इनडेफिनेट इंटिग्रेशनमध्ये. फक्त फरक सांगू काय, 3x + 4 आहे त्या ठिकाणी इकडं, बाकी ॲज इट इज. त्याच्यात आपण रॅशनलाइज मेथड करून हा प्रॉब्लेम सॉल्व करतो. म्हणजे हा प्रॉब्लेम बघितल्या जसं काल मी तुम्हाला बोललो ते आपण जे रायटिंग स्टाईलने जे लेक्चर घेतले की या ठिकाणी नवीन भाग शक्यतो तुम्हाला नाहीच आहे. जे उदाहरणं झाले ते आपले कधी ना कधी याच्या अगोदर झालेच. रिलेटेड मी म्हणत नाही, मी बरेच उदाहरणं ॲज इट इज झाले. आता बघा ते sin⁴ उदाहरण आहे, ते आपल्या याच्या अगोदर झालं नाही का, sin² स्क्वेअर करून आणि sin² जागी 1 + cos 2x / 2 ही व्हॅल्यू वापरून. तर बघा i = आपण याला रॅशनलाइज करणार. रॅशनलाइज वापरताना i लिहिला नाही तरीसुद्धा चालतो, कारण विनाकारण ते उदाहरण आपल्याला थोडं मोठं वाटतं. तर आपण काय केलं, 1/√2x + 3 आणि -2x + -3 याचं रॅशनलाइज म्हणजे काय, तर डिनॉमिनेटरला दोन व्हॅल्यूच्या दरम्यान जे साईन असणार आहे का ते चेंज करून मल्टिप्लाय करणं. म्हणजे 2x + 3 + √2x - 3 ह्या मायनस साईनचा आपण प्लस वापरला फक्त, बाकी काहीही झालं नाही. हे 2x + 3 + 2x - 3. विशाल ते दरवाजे उघड रे भैया. हां बघा याच्यानंतर हे रॅशनलाइज झालं. इतकं तर काही नाही आहे, डिनॉमिनेटरचं अपोजिट साईन आपण वापरलं, विषय संपला. आता हे झालं √2x + 3 + √2x - 3 अपॉन. आता या ठिकाणी a + b a - b चा फॉर्म्युला वापरला जातो. बघा ना, 2x + 3 मायनस आणि 2x - 3 हे पुन्हा 2x + 3 रूटचा फरक पडत नाही, सूत्र आपण त्याच पद्धतीनं वापरलं म्हणजे झाला a² - b². अरे कोण आहे याच्या भूमिकेत, √2x - 3 आहे याच्या भूमिकेत, आणि कोण आहे बीच्या भूमिकेत, 2x - 3. मग आपण सूत्र वापरलं a² - b². काय मिळतं आपल्याला, तर आपल्याला मिळतं आहे √2x + 3 + √2x - 3 आणि ह्या स्क्वेअरमुळं त्यांचे रूट कॅन्सल होणार. इथं आपल्याला डिनॉमिनेटर मिळणार 2x + 3 आणि मायनस हा 2x आणि -3चा झाला +3, कारण हे मायनस मायनस प्लस होणार. मग या ठिकाणी हा 2x कॅन्सल होतो. म्हणजे आपलं उदाहरण जे आता आपण लिहू की लेट i = रिक्वायर्ड इंटिग्रेशन लिमिट 3:5 हे आलं 2x + 3½ आणि प्लस 2x - 3 पुन्हा हाफ लिहितो याला, कारण आपल्याला कंपल्सरी चेंजेसमध्ये माहिती आहे की रूट आला की हाफ लिहिणं लागतो. आणि हा 3 + 3 होल डिवाइड बाय इकडं 6 लिहूस तर तुम्ही काय करा, बिलकुल असं लिहून टाका. ठीक आहे. तर आता याचं इंटिग्रेशन, याला सेपरेट इंटिग्रल साईनमध्ये सुद्धा लिहू शकता. आता याचं जे इंटिग्रेशन आहे ते आपल्याला मिळणार x⁴n च्या फॉर्म्युल्यानुसार. म्हणजे काय असतो s⁴n चा फॉर्म्युला, तर x⁴n + 1/n+1. तर या ठिकाणी x च्या भूमिकेत 2x + 3 हा ब्रॅकेट आला आणि n च्या भूमिकेत पॉवर हाफ आला. म्हणजे आपण लिहिणार 2x + 3 ½ + 1 डिवाइड बाय 3/2. आणि बघा आता थोडंसं इकडे लक्ष द्या, ह्या 2x + 3चा डेरिव्हेटिव्ह काय असतो ते बघा, ×2 म्हणजे ह्या 2xचा डेरिव्हेटिव्ह. सिमिलरली इकडं सुद्धा तेच झालं, 2x - 3½ + 1 म्हणजेच किती होणार आहे 3/2 आणि या 2xचा डेरिव्हेटिव्ह हा ×2 आणि लिमिट आहे आपली या ठिकाणी 3 से लेके 5 तक, 3 to 5 म्हणजेच i = आन्सर आलं
बघा या डिनॉमिनेटरमधून सुद्धा 3 कॉमन येणार, म्हणजे 6 3 18, 6 3 18. आणि आता आपण काय केलं, अगोदर जो अप्पर लिमिट होता एक्सच्या जागी तो वापरला, म्हणजेच किती वापरले, एक्सच्या जागी 5. तर काय झालं, हे 5 2 10, 5 2 10 आणि 3 13, 13 रेस टू 3/2 प्लस 5 2 10, 10 मधून 3 गेले 7 रेस टू 3/2. आणि आता याच्यात पुन्हा हा मायनस साईन घेऊन आपल्याला खालची व्हॅल्यू वापरणं आहे. 3 2 6, 6 + 3 9, 9 रेस टू पुन्हा 3/2. म्हणजे एक समजलं ना, एकदा अप्पर लिमिट घ्यायची, एकदा लोअर लिमिट घ्यायची, कोणतं एवढं त्याच्यात खतरनाक पार्ट आहे. प्लस पुन्हा 3 2 6 -3 3 रेस टू 3/2. आता काय काय आन्सर येतं बघा. तर या 13ला आहे ना, अगोदर तुम्ही बघा 1/2 अशा भूमिकेत, हा वरचा 3 बघूच नका. याचं उत्तर येतं √13. आलं ना √13. तर √13ला लिहा √13 आणि हा क्यूब, वरचा क्यूब ॲज इट इज लिहिला आपण. तसंच 7 ते नंतर लिहू √7चा क्यूब मायनस, आता थोडं इकडं समजून घ्या, 9चा अगोदर खालचे 2 म्हणजे स्क्वेअर रूट, 9चा स्क्वेअर रूट म्हणजेच किती, √9 असा अर्थ होतो, म्हणजेच किती 3. तर याला आपण कसं लिहिणार, 3 9चा स्क्वेअर रूट का क्यूब प्लस 3चा स्क्वेअर रूट √3चा क्यूब. आता समोर तुम्ही एक स्टेप वाढू शकता. √13चा क्यूब म्हणजेच काय, 13 √13, बरोबर आहे ना. क्यूब म्हणजेच √13चा स्क्वेअर इंटू √13 असं. हे आलं 7 √7 -27 आणि हे 3 √3 -27. हे तुमचं फायनल आन्सर झालं. सोपं उदाहरण होतं. कदाचित थोडासा तुम्हाला व्हॅल्यू सबस्टिट्यूट करताना अडचण येऊ शकते, पण व्यवस्थित 1 2 3 वेळेस त्याचा सराव करा, स्वतः ते चेक करा, नंतर लिहा. बघा पुढचा प्रॉब्लेम एक सोपा प्रॉब्लेम म्हणू शकतो आपण याला. बिलकुल जितकं आपलं म्हणजे इनडेफिनेट इंटिग्रेशन या ठिकाणी झालं, तर मला तरी वाटतं की त्या टॉपिकच्या आधारे तुम्ही हा सहज सॉल्व केला पाहिजे असा प्रश्न आहे. कारण या ठिकाणी आपण डिनॉमिनेटरला टार्गेट करत असतो आणि डिनॉमिनेटर जो आहे तो वर बनवण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे डिनॉमिनेटरमधला जो 1 होता आपण डायरेक्टली इकडं 1 वापरतो. मग हा 1 वापरला म्हणून आपण त्याला -1 असं लिहिणार, पण इथं ॲक्च्युअल -2 आला तर -1 -2 झाला -3. म्हणजे आपण काय केलं, x² आणि खाली 1 होता म्हणून हा 1 मनाने घेतला, नंतर याची रिप्लेसमेंट -1 आणि त्या ठिकाणचा हा 2 घेतला. मग हा -2 -1 डायरेक्ट काय झाला, -3 झाला. आता हा डिनॉमिनेटर आपण सेपरेट करणार. कोणता, x² + 1. कसं, तर असं इंटिग्रेशन 0 to 1 x² + 1 अपॉन x² + 1 आणि -3 अपॉन x² + 1. ठीक आहे. इकडं तुम्हाला आन्सर मिळणार I = इंटिग्रेशन 0 to 1 -3 इंटिग्रेशन x² + 1 dx. बघा सरळ हे tan इनवर्स xचं सूत्र तयार झालं, 1चा इंटिग्रेशन x येतो. याच्यात नवीन समजून सांगायसारखं काय, ज्या विद्यार्थ्यांची थोडीफार रिव्हिजन चालू आहे अशा विद्यार्थ्यांना हे सहज लक्षात आलं असं इतकं सांगू शकतो. 1चा इंटिग्रेशन झाला x, हा -3, हा झाला tan इनवर्स x आणि रेंज काय होती 0 to 1. व्हेरी गुड. एकदा आपण वापरला याच्या जागी 1 3 tan इनवर्स 1 आणि नंतर वापरला 0 0 -3 tan इनवर्स 0. मग हा तर 0च होणार, tan इनवर्स 0, कारण sin 0 अपॉन cos 0, cos 0 1 असतो, म्हणजे त्याची आवश्यकता नाही आहे. हा 1 -3 tan इनवर्स 1 कोणता अँगल असतो, π/4, तो इकडे वापरला. हे तुमचं आन्सर आलं. I = 1 - 3 π/4. व्हिडिओ पॉज करा आणि लिहून घ्या. पुढचं उदाहरण सोपा म्हणूस तर खूप सोपं उदाहरण, कारण
डायरेक्ट ज्याचं सूत्र असतो असा पार्ट या ठिकाणी आपल्यासमोर आला. सूत्र त्याचं असं असतं 1 + sin 2x. काय असतो? साईनचा जो अँगल आहे तो अर्धा इकडं होतो, cos x + sin x चा होल स्क्वेअर. आणि रूट असल्यामुळं डायरेक्टली ते अंडर रूटच्या बाहेर येणार. म्हणजे फक्त इतका प्रॉब्लेम होता आपला, cos x + sin x dx और लिमिट आहे 0 to π/4, 0 to 45 डिग्री. आन्सर आलं I = cosचं इंटिग्रेशन sin x आणि साईनचं इंटिग्रेशन -cos x, लिमिट 0 to π/4. ही वापरली आपण एकदा वरची लिमिट sin π/4 cos π/4. हे तर कॅन्सलच होणार आहे डायरेक्टली, क्योंकि sin θ π/4 घेऊ आपण = cos π/4 1/√2. हा मायनस sin 0 cos 0. बघा मी काय बोलत होतो आत्ता, हे 1/√2 -1/√2. sin 0 0 असतो, cos 0 1. हे कॅन्सल झालं, मायनस मायनस झाला प्लस. I = तुमचं आन्सर आलं 1. I = आन्सर किती आलं? 1. चांगला प्रॉब्लेम आहे, लिहू शकता, घ्या लिहून. बघा पुढचा प्रॉब्लेम, पुन्हा एक सोपा प्रॉब्लेम. बघा याच्या अगोदर एक प्रॉब्लेम होता sin⁴. हा आपला प्रॉब्लेम अगोदर सुद्धा झाला, sin² झाला, sin⁴ झाला. तुम्ही त्याच प्रॉब्लेमला बघून हा करू शकता, नाहीतर आपण समोरसुद्धा हा रिपीट होणार आहे, त्यावेळेस घेऊन टाकू. पुढचा प्रॉब्लेम, या ठिकाणी खाली क्वाड्रॅटिक इक्वेशन आलं. जर त्याचे अवयव आपल्याला व्यवस्थित पाडता आले असते तर आपण a/1 b/2 जे पार्शल फ्रॅक्शनचा पार्ट आहे तसं याला सॉल्व केलं असतं. पण आता अशा संख्या या ठिकाणी तुम्ही गेस करू शकत नाही, नाहीच ॲक्च्युअलमध्ये त्या नॅचरल नंबरमध्ये, की ज्याचा प्रोडक्ट 13 येतो आणि ॲडिशन 4 आहे. तसं जर बघितलं तर 13 ही ऑलरेडी प्राईम नंबर आहे, म्हणजे त्याचं जे गेसिंग नंबर आहे हे फक्त 13 × 13च असणार आहे. तर अशा सिच्युएशनला आपण काय करतो, एक सूत्र वापरतो, लास्ट टर्म = mt²/4. m म्हणजे कोण? 4, 4चा स्क्वेअर 16/4 = 4. ठीक आहे, हे आन्सर आलं x² + 4x + 4 - 4 + 13. म्हणजे याचे फॅक्टर पाडता आले नाही म्हणून आपण हे सेकंड एक्सरसाइजच्या मेथडनी सोडवायला ना. तर आत्ता जे झालं त्या मेथडनी हे सॉल्व करता येत होतं a/b/. मग आपलं उत्तर आलं x + 2चा स्क्वेअर आणि 13मधून 4 सबट्रॅक्ट करा 9. म्हणजे तुमचा आन्सर तुम्हाला असं दिसणार I = लिमिट -4 to 2 1/x + 2² + 3² dx. कशाशी रिलेटेड आहे ही अरेंजमेंट? इट इज रिलेटेड बाय 1/x² + a² 1/tan−1 x/a. आता हा फॉर्म्युला लिहिताना मात्र रेंज लिहू नका बरं का, कारण हे इनडेफिनेट इंटिग्रेशनशी रिलेटेड फॉर्म्युले. तर हा झाला 1/a tan−1 x/a + c. c का वापरला अपन? देयर इज़ नो रेंज, वहाँ पे रेंज नहीं है, यहाँ पर रेंज है. वहाँ पर म्हणजे कुठं? इनडेफिनेटमध्ये रेंज नाही आहे आपल्याला. तर आता 1/a म्हणजेच कोण? 1/3 tan−1. व्हॉट इज x हियर? x + 2b. द x हियर /a 3. रेंज -4 to 2. रेंज वापरताना थोडं डोकं शांत असू द्या. हे 1/3 एकदा वरची रेंज वापरली आपण, tan−1 4/3. एकदा खालची रेंज वापरली tan−1 -4 घ्या म्हणते ते, -4 + 2 -2/3. ठीक आहे, याला अजून थोडं स्प्लिट करून आपण लिहू शकतो, पण आवश्यकता नाही आहे, लिहून घेऊ शकता. हां, तर आता ज्या विद्यार्थ्याचं असं म्हणणं होतं सर अजून स्प्लिट करून याला कसं लिहिता आलं असतं, बघा फक्त आणि फक्त CETसाठी तुम्हाला हे जे रेड इंकमध्ये लिहून देतो का ते उपयोगी पडणार आहे, अदरवाईज नाही. तर हा झाला tan−1 4/3
आणि हा मायनस टॅन इनवर्स झाला डायरेक्टली प्लस. मायनस रेशो म्हणजे कुठंतरी आपल्याला हा सांगतो फर्स्ट आणि थर्ड क्वाड्रंट सोडून हा अँगल आहे. तर हा झाला प्लस टॅन इनवर्स 2/3 आणि नंतर याला अल्फा आणि याला बीटा समजून आपण याला असं लिहू शकतो 1/3 टॅन इनवर्स 4/3 प्लस 2/3 अपॉन 1 मायनस 4/3 इंटू 2/3, जे की तुमचं पुढचा आन्सर तयार होणार आहे. टॅन इनवर्स डिनॉमिनेटर सेम आहे, 4 आणि 2चे ॲडिशन 6 होणार, 3 2 जा 6 2 अपॉन हे पुन्हा तेच झालं 1 मायनस 4 2 जा 8 3 3 जा 9 8/9. आता हे कसं आहे माहीत आहे का, तुम्हाला आता याची आवश्यकता बिलकुल नाही आहे. मी स्टेट बोर्डमध्ये लिहा असं कधीच म्हणणार नाही, कारण स्टेट बोर्डमध्ये आपलं पाठीमागं हेच उत्तर आहे. पण हे फक्त मी याच्यासाठी बोलतो की समोर तुम्हाला एक CET JEEसाठी कमीत कमी हे स्वतः माहीत असलं पाहिजे की बाबा याच्यासमोरसुद्धा हे सिम्प्लिफाय केल्या जातं. बघा पुढचा पार्ट खूप सोपं उदाहरण आहे. काय करा तुम्ही, फक्त अगोदर याची अरेंजमेंट व्यवस्थित करा. x² सुरुवातीला लागत होता, 4x नंतर लागत होता आणि मेन म्हणजे x² प्लस दिसला पाहिजे म्हणून त्याच्यातला मायनस हा कॉमन घ्या. याला आपण असं लिहिलं, इट इज अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. ते एक वर्ग समीकरणच आहे, जरी त्याच्यात कॉन्स्टंट टर्म ही व्हॅल्यू या ठिकाणी नसली तरी वर्ग समीकरणामध्येच ते काउंट होणार आहे. मग या ठिकाणी आपण हे सूत्र वापरणार की लास्ट टर्म इज इक्वल टू mt². आता हा इकडं जरी मिडल टर्म होत नसला तरी हा 4चा स्क्वेअर होणार, 16/4 इज इक्वल टू 4. म्हणजे आपण x² मायनस 4x याच्यात एकदा 4 ॲड करणार, एकदा 4 सबट्रॅक्ट करणार. तुमचं उत्तर येणार x मायनस 2चा स्क्वेअर आणि हा 4चं झालं 2चा स्क्वेअर. पण बघा आपण याच्यातला हा मायनस जो कॉमन घेतला तो पुन्हा रिप्लेस केल्यानंतर आपलं उत्तर येतं 2चा स्क्वेअर x मायनस 2 स्क्वेअर. म्हणजे जी साईन आपण कॉमन घेतली होती ती पुन्हा रिप्लेस करून टाकली. आफ्टर दॅट वी गेट, त्यानंतर आपल्याला सरळ सरळ बघा काय भेटतो, 0 to 4 इंटिग्रेशन ऑफ अंडर रूट 2चा स्क्वेअर मायनस x मायनस 2चा स्क्वेअर. चला मोबाईलमधून आवाज आला पाहिजे असं बोला, कोणता फॉर्म्युला यूज होणार आहे, अंडर रूट a² मायनस x² वाला. काय होतो त्याचा साइन इनवर्स x/a, साइन इनवर्स x/a. म्हणजे या ठिकाणी तुमचा आन्सर येणार साइन इनवर्स x म्हणजे x मायनस 2 अपॉन a. व्हॉट इज रेंज, 0 to 4. रेंज काय होती त्याची, 0 to 4. अगोदर आपण 4 वापरू, हे झालं साइन इनवर्स 4 मायनस 2 2/2. नंतर आपण 0 वापरू, साइन इनवर्स 0 म्हणजेच -1 येणार. व्हेरी गुड. बघा काय सांगतो समजून घ्या. या ठिकाणी हा साइन इनवर्स 1 झाला आणि हा मायनस मायनस होणार प्लस. हा -1 सांगतो की तुमची व्हॅल्यू फर्स्ट आणि सेकंड क्वाड्रंटमध्ये नाही आहे, कारण इन फर्स्ट अँड सेकंड क्वाड्रंट साइन अँड कोसेक आर पॉझिटिव्ह, रिमेनिंग रेशोज आर निगेटिव्ह. मग हा झाला साइन 1. आता याला 2 साइन इनवर्स तुम्ही 1 या पद्धतीनं नका लिहू. साइन 1 साइन 90 किती असतो थोडासा विचार करा. बघा ह्या दोन व्हॅल्यू एक दुसऱ्याला अपोजिट व्हॅल्यूज आहे. कोणत्या, साइन 90 1 होतो तर कॉस 90 0. साइन 0 0 येतो तर कॉस 0 काय होतो 1 होतो. कॉस 0 इज इक्वल टू 1. किती झाला कॉस 0 1. आता मला तुम्हाला असं म्हणणं आहे, हा जो रेशो आहे ना हा फर्स्ट किंवा सेकंड क्वाड्रंटमध्ये सुद्धा असू शकतो. मग फर्स्ट क्वाड्रंटमध्ये जर साइन 90 1 असतो फर्स्ट क्वाड्रंटमध्ये, मग सेकंड क्वाड्रंटमध्ये तर 90 प्लस थीटा असतो. पण या ठिकाणी आपल्याला टेक्स्टबुकमध्ये 2 आन्सर नाही आहे म्हणून तुम्हाला 2 आन्सर लिहायची आवश्यकता नाही आहे. पण जर हा प्रॉब्लेम CET JEE सारख्या परीक्षेत विचारला तर मात्र नक्की तुम्हाला 2 आन्सर लिहावेच लागतील. हे I इज इक्वल टू पाय. थोडं फास्ट लिहून घ्या. बघा पुन्हा तेच समोरचं उदाहरण, जे अंडर रूटमध्ये आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन जे त्या स्वरूपात आलं, थोडक्यात नको त्या स्वरूपात ते इक्वेशन आलं, तर आपलं काम काय असणार, अगोदर त्या इक्वेशनला अशा ऑर्डरमध्ये लिहा ज्या ऑर्डरमध्ये क्वाड्रॅटिक इक्वेशन आपण बघतो. इट इज कॉल्ड अरेंजमेंट, म्हणजे त्याची मांडणी करा.
नंतर आपण हा मायनस या ठिकाणी कॉमन घेतला, आपल्याला मिळतो हा एक्स स्क्वेअर प्लस ट्वाईस एक्स मायनस 3. आता आपण सूत्र वापरलं, लास्ट टर्म इज इक्वल टू mt²/4 म्हणजे 4/4 इज इक्वल टू 1. म्हणजे या ठिकाणी झालं x² - ट्वाईस एक्स, एकदा +1 एकदा -1. हे झालं एक्स मिडल टर्मचं साईन, हा प्लसचा रूट आणि हा -4. पण बाहेर मायनस कॉमन असल्यामुळं आन्सर आलं 4 -x - 1चा स्क्वेअर. डायरेक्ट आपला आन्सर म्हणजे अरेंजमेंट आपल्याला या भूमिकेत या स्वरूपात दिसणार 4 म्हणजे 2चा स्क्वेअर -x - 1चा स्क्वेअर. पुन्हा आत्ता जे आपण शेवटच्या प्रश्नात जे सूत्र वापरलं 1/√a² - x²चं, ते सूत्र या ठिकाणी अप्लाय होणार साइन इनवर्स x/aचं. बघा तर हे झालं साइन इनवर्स x म्हणजे कोण 1x - 1/a आणि रेंज होती 0 to 1. ठीक आहे, सूत्र लिहू शकता तुम्ही, हे फार डायरेक्ट झालं. आणि सूत्र लिहिल्यानंतर तुमच्या जे काही छोटे मोठे जे प्रॉब्लेम्स आहेत ते क्लिअर होणार आहे. मग जर आता 1 वापरला आपण, हे झालं साइन इनवर्स 1 - 1 0 0/2 0. नंतर आपण जर इकडं 0 वापरला तर हे झालं साइन इनवर्स -हाफ. बघा आता या ठिकाणी हे झालं साइन इनवर्स 0, तर साईनच्या 0 डिग्रीचाच अँगल असतो ना हा. मायनस झालं आहे साइन इनवर्स हाफ. व्हॉट इज साइन इनवर्स हाफ? साइन 30 इज इक्वल टू साइन इनवर्स हाफ. ही गोष्ट वेगळी आहे, नंतर त्याचा अँगल आपल्याला प्रूफ करणं लागतं. पण एक मी सांगतो, I इज इक्वल टू आला π/6. बघा या ठिकाणी थोडीशी डिस्कस करतो मी. इट इज नॉट रिलेटेड स्टेट बोर्ड, इट इज रिलेटेड ओनली JEE अँड CET. बघा सर्व विद्यार्थ्यांना सांगतो की आपल्याला JEE हे ऑप्शनच नसणार आहे. यस, शब्दाकडे लक्ष द्या. कारण -हाफ हा जो रेशो आला साईनचा, हा फर्स्ट क्वाड्रंटमध्ये नसतोच. बघा जर क्वाड्रंट रूलचा आपण व्यवस्थित विचार केला तर फर्स्ट क्वाड्रंटमध्ये ऑल पॉझिटिव्ह असतो आणि सेकंड क्वाड्रंटमध्ये साईन आणि कोसेकचे रेशो पॉझिटिव्ह असणार आहे. म्हणजे तुमचा अँगल एक थर्ड क्वाड्रंटमध्ये असला पाहिजे किंवा एक फोर्थ क्वाड्रंटमध्ये असला पाहिजे. म्हणजे तुमचा रेशो साईनच्या -1/2शी इक्वल असला पाहिजे. म्हणजे तुमचा थर्ड क्वाड्रंट ज्यावेळेस आन्सर येणार त्यावेळेस असं येणार साइन 180 + π/6. कारण बघा 180 म्हणजे काय, नो चेंज म्हणजे साईनचं साइन π/6 आणि थर्ड क्वाड्रंटमध्ये हा निगेटिव्ह. म्हणजे साइन 7 π/6 हे तुमचा आन्सर येणार. अदरवाईज जर आपण फोर्थ क्वाड्रंटचा विचार केला तर साइन 2π - π/6. बघा ना 360 नो चेंज म्हणजे साईनचं साइन आणि हे येणार साइन ऑफ -11 π/6. म्हणजे तुम्हाला जे आन्सर CET दिसणार 7 π/6 किंवा 11 π/6. हा गॅप असतो विद्यार्थ्यांनो स्टेट बोर्ड आणि CETचा. म्हणजे बऱ्याच वेळेस विद्यार्थी लेवलवर इथं एक गोंधळ उडू शकतो. पण तुमची विचारसरणी जर बिलकुल स्ट्रॉंग ठेवली ना, तुमच्या लक्षात येतं की बाबा याचा अर्थ ऑप्शन चूक नाही आहे किंवा हे जे लिहिलं आपण हे चूक नाही आहे. फक्त 3 व्हॅल्यूज याच्याबरोबर इक्वल होत्या आणि बोर्डानं फक्त 1 वापरली. आणि CET JEE काय करणार आहे तुम्हाला घाबरवण्यासाठी, ही जी सोपी व्हॅल्यू तुम्ही सहज क्लिअर करता का, हिला त्या ठिकाणी ते आन्सर फॉर्ममध्ये ठेवणारच नाही आणि या 2 व्हॅल्यू ठेवणार, असं असतं. चला ठीक आहे, हा पुढचा पार्ट आहे. अगोदर आपण स्टेट बोर्डला तर फेस करू. व्हिडिओ पॉज करून एकदा व्यवस्थित लिहून घ्या. पुढचा प्रॉब्लेम 0 to 90 x sin x. अरे काहीच नाही, इंटिग्रेशन बाय पार्टचा फॉर्म्युला आहे. पहिला जैसे व्हायचा, दुसरे का इंटिग्रेशन मायनस पहिले का डिफरन्शिएशन, दुसरे का इंटिग्रेशन. आठवलं का? नसन आठवलं
I इज इक्वल टू बघा युजिंग बाय पार्ट फॉर्म्युला. अगोदर चेक करा बाय पार्ट फॉर्म्युल्यासाठी जी अरेंजमेंट लागत असती LIATE या रूलानुसार ती अरेंजमेंट व्यवस्थित आहे का, तर इट इज ओके अरेंजमेंट. तर आपण याच्या आन्सरला इंटिग्रेशन आहे मानलं. पहिला जैसे की वैसा, दुसरे का इंटिग्रेशन, दूसरा म्हणजे कोण 0 to 90 sin x वाला माइनस पहले का डिफ्रेंशिएशन इंटू दुसरे का इंटिग्रेशन आणि टोटल रिझल्टचा इंटिग्रेशन. हा इंटिग्रेशन बाय पार्ट असतो. आता हा झाला एक्स, साईनचं इंटिग्रेशन मायनस कॉस एक्स मायनस एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 नाही लिहिला, साईनचं इंटिग्रेशन मायनस कॉस एक्स. तर हा प्लस करून टाकला. आता आपला आन्सर बघा काय असणार, मायनस एक्स कॉस एक्स, कॉसचं इंटिग्रेशन साइन एक्स. व्हॉट इज रेंज हियर 0 to 90. तो युजिंग रेंज 0 to 90 अगोदर घेतला आपण हा 90 कॉस 90 प्लस साइन 90 नंतर पुन्हा मायनस मायनस 0 साइन 0 प्लस साइन 0. काही अर्थच उरत नाही याला. सॉरी इकडे कॉस 0 आहे. कॉस 0 जरी असला कॉस 0 1 होतो मान्य आहे, पण समोर या 0मुळं ते पुन्हा 0 होणार. बघा हे 90 आहे पण कॉस 90 तर 0 होणार आहे ना, म्हणजे साइन 90 किती येतो 1. लास्ट आन्सर विल बी ओनली 1. एक आन्सर आहे तुमचं. चांगला प्रॉब्लेम आहे. पॉज करून व्यवस्थित लिहून घ्या, समजून घ्या. बघा पुढचं उदाहरण. उदाहरण वाचल्यानंतर काय वाटतं, कुठं नेमकी गडबड झाली. एक्स टॅन इनवर्स एक्स आहे. तुम्ही ओळखा गडबड कुठं झाली. अरेंजमेंट मांडणीत काय लागत होतं, टॅन इनवर्स समोर लागत होतं आणि नंतर एक्स लागत होता, कारण हा इन्व्हर्स फंक्शन आहे. इन्व्हर्स फंक्शन नंतर अल्जेब्रिक फंक्शन असतो. आता युजिंग इंटिग्रेशन बाय पार्ट, पहिला फंक्शन ॲज इट इज, दुसऱ्याचं इंटिग्रेशन मायनस पहिल्या फंक्शनचं डिफरन्शिएशन, दुसऱ्या फंक्शनचं इंटिग्रेशन आणि नंतर होल ब्रॅकेटचं इंटिग्रेशन. बघा एक्सचं इंटिग्रेशन येतं x²/2, ते आपण डायरेक्टली असं लिहिलं. ठीक आहे. टॅन इन्व्हर्सचा डेरिव्हेटिव्ह येतो 1/1 प्लस x². एक्सचा डेरिव्हेटिव्ह येतो x²/2 आणि हा dx. आता x²/2चा डेरिव्हेटिव्ह आत्ता तर आज आल्या तर आपण हाच डेरिव्हेटिव्ह काढला ना इंटिग्रेशन, x²/1 प्लस x². एकदा +1 घेणार, एकदा -1 घेणार. आठवलं का पहिलंच उदाहरण आजचं, याच पिरियडचं पहिलं उदाहरण. आता आपण याला सेपरेट करणार. हाफ इंटिग्रेशन हे x²+1/1 प्लस x² आणि 1 - 1 प्लस x². हे या ठिकाणी कॅन्सल झालं आणि उरलं फक्त इतकं. बघा सेपरेट केल्यानंतर हाफ आणि फक्त 1 का इंटिग्रेशन प्लस हाफ आणि 1/1 प्लस टॅन इन्व्हर्सचं इंटिग्रेशन. सॉरी डायरेक्टली आन्सर आलं टॅन इन्व्हर्स x. सॉरी. तर या ठिकाणी सेपरेट करा अगोदर, कारण आपण एक स्टेप वाढवलीच आहे तर आता वाढवाच ती. 1 प्लस x². हा मायनस मायनस प्लस कसा झाला ते समजून घ्या. आता 1चं इंटिग्रेशन आलं x, हा होता 2 -2. पुन्हा हा हाफ ॲज इट इज आणि टॅन इन्व्हर्सचं हे डायरेक्ट सूत्र आहे, त्याचं टॅन इन्व्हर्स x इंटिग्रेशन आलं. आता या ठिकाणी x² इंटू टॅन इन्व्हर्स x/2 इज इक्वल टू I आला. आता तुम्ही अगोदर 1 1 1 वापरा एक्सच्या जागी. हा 1 टॅन इन्व्हर्स 1 डिवाइड बाय 2 मायनस 1/2 प्लस 1/2 आणि टॅन इन्व्हर्स 1. 0 0 0 वापरा. आता बघा हा 0 वापरला, 0 इंटू एनिथिंग हा 0 डायरेक्टली. 0/2 हा झाला 0
आणि टॅन इनवर्स 0 हे तर नॉट डिफाईन, झिरोच आहे, म्हणजे पुढच्या ब्रॅकेटला 0 वापरल्यामुळं काही अर्थच उरत नाही. हे झालं. टॅन इनवर्स 1 म्हणजे π/4 असतो टॅन इनवर्स 1 म्हणजे. तर आपण याच्या म्हणजे टॅन इनवर्स 1च्या जागी π/4 लिहिला आणि हा जो होल डिवाइड बाय 2 होता का, मी याला असं लिहिलं बघा ना, 2/1चं भागिले उलट गुणिले, हा -½ आणि पुन्हा हाफ इंटू 1 काय झाला, π/4 झाला. ठीक आहे. म्हणजे तुमचं आन्सर आलं, या इकडं लिहितो I = π/8 -½ प्लस π/8. बघा, ज्या विद्यार्थ्याला वाटतं की सर आता आपण असंच ठेवलं तर याच्यात 2 π/8 आले ना, तर हे झालं 2π/8. डिनॉमिनेटर सेम आहे, पाय आणि पाय 2π -½ 2 4 8 π/4 -1/2 तुमचा आन्सर. चांगलं उदाहरण होतं. या प्रश्नातला हा सेकंड लास्ट प्रॉब्लेम होता. एक शेवटचा प्रश्न या फर्स्ट क्वेश्चनचा बाकी आहे, तो झाल्यानंतर ही हा प्रश्न या ठिकाणी संपला. एकच एक्सरसाइज आहे या टॉपिकमध्ये, एवढं लक्षात असू द्या. बघा पुढचा प्रॉब्लेम, 0 to ∞ x e⁻⁻x. आता या ठिकाणी जी लिमिट या ठिकाणी वापरली ना 0 to ∞, तर काय असतो हा 1/0 किंवा 0/0. दीज व्हॅल्यूज डिनोटेड बाय अ मिनिंगलेस व्हॅल्यू, म्हणजे मराठीत ज्याला आपण अव्याख्यायी असं म्हणतो. चला अगोदर इंटिग्रेशन बाय पार्टची अरेंजमेंट तर करा, आपल्याला जशी मांडणी लागती तशीच आहे या ठिकाणी. फक्त रेंजमुळं थोडंसं म्हणजे अडचण आपल्याला येऊ शकते आणि तेच कारण होतं की रेंज थोडी वेगळी असल्यामुळं आपण हे उदाहरण या ठिकाणी घेतलं. कारण रेंज जर सोपी असती तर बिलकुल हे उदाहरण सॉल्व करून दाखवण्यासारखं नव्हतं. बघा, हा x ॲज इट इज e⁻⁻ इंटिग्रेशन e⁻⁻, पण वर तर x नाही ना, -x आहे, तर डिवाइड बाय आपण काय वापरणार, -1 वापरणार. हा -1चा x डेरिव्हेटिव्ह 1 आला, नाही लिहिला आपण. हा e⁻⁻ इंटिग्रेशन e⁻⁻x आणि हा -1, रेंज 0 to ∞. आता हा झाला x e⁻⁻x. ते काम करू ना आपण याला डायरेक्टली असं लिहू ना, -x/e⁻⁻x. चालतं ना, मायनसला आपण प्लस लिहिलं, हा मायनस इकडं प्लस झाला आणि पुन्हा e⁻⁻x इंटिग्रेशन e⁻⁻x/-1. आता याला आपण कसं लिहिलं, -x/e⁻x -1/e⁻x लिहिलं. ठीक आहे. आता काय करता, तर बघा त्यांचं म्हणणं काय, रेंज या ठिकाणी 0 to ∞. 0 to ∞. अगोदर इन्फिनिटी वापरला आपण, -∞/e⁻⁻∞. ऑलरेडी हीच व्हॅल्यू जर 1/0 अशी असली तर ही 0/0 वालीच क्वांटिटी आहे ना, इट इज ऑल्सो इन्फिनिटी या 0, म्हणजे हे सुद्धा काय झालं, 0च झालं. e⁻⁻ मायनस 0 वापरल्यानंतर 0/e⁻0 मायनस 1/e⁻0. बघा इथपर्यंत काहीच अडचण नाही आपल्याला. हे 0 झालं, हे सुद्धा 0 झालं. आता हे e⁻0 1 होतो, त्याच्यामुळे हा इन्फिनिटी नाही आहे. 0/1 ते आपण 0 लिहिणार आणि हा 1/1 झाला, कारण एनिथिंग रेस टू 0 x⁻0 = 1 असतो आणि एनिथिंग रेस टू 1 = एनिथिंग असतं. समजून घ्या. म्हणजे तुमचं शेवटचं आन्सर आलं -1, म्हणजे I = इंटिग्रेशन काय आला, फक्त 1 आला. तर या ठिकाणी हा तुमचा डेफिनेट इंटिग्रेशनच्या 3 प्रश्नापैकीचा पहिला प्रश्न या ठिकाणी संपला.